आणि त्याला तडका दिलेला आहे। स्माइल प्लीज। बापरे बघा याच्यातले पार्ट कसे दिसतात। जल्दी करो जल्दी खाओ पनवेल निकलना है। आता माझा भगतसिंग पण आलेला आहे। तर 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे। फक्त बॉटमच्या ट्रॉल्या मी काढलेल्या आहेत आणि आज पापड सुद्धा तळलेले आहेत। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आज अगोदर मी व्यायाम करण्यासाठी टेरेसवरती आलेली आहे, कारण आज दादूचा डबा नाही आहे। दादू कॉलेजला तर जाणार आहे पण तो लवकर येणार आहे म्हणून मी वरती आलेली आहे। फक्त तुळशी मातेचं पूजन केलेलं आहे, तर आता सूर्यनारायणाचं दर्शन घेते आणि नंतर व्यायाम करायला सुरुवात करते। आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्करा दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते। सकाळी लवकर आलं ना बरं वाटतं, कोवळा सूर्यप्रकाश लागतो, नाहीतर 8च्या नंतर खूप कडक ऊन लागायला सुरुवात होते। छान वाटतं, एकदम थंड आणि कोवळा सूर्यप्रकाश, एकदम सुंदर वातावरण आहे। आणि अशा सुंदर वातावरणामध्ये मी व्यायाम करून घेते अगोदर। चला व्यायाम झालेला आहे माझा, आता घरी जाते, स्वयंपाक करायचा आहे अजून। ते भाज्या पण धुवून ठेवून गेलेली मी, आता घेते स्वयंपाक करून लगेचच। फोंडजी नैवेद्य घ्या। उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। पूजा संपल्या फोंडजीला आता मी जेवण देत आहे। मस्त मस्त कांद्याची पात, त्याच्यानंतर मेथीची ग्रेव्हीवाली भाजी। हे बघा आज पातळ मेथी केलेली आहे, थोडीशी काहीतरी पातळ भाजी लागते ना खायला म्हणून केलेली आहे। आणि तडका सॅलड, बीटरूट बारीक चिरलेला आहे आणि त्याला तडका दिलेला आहे आणि एक काकडी पण आहे याच्यामध्ये। एकदम पौष्टिक जेवण आहे आज। ए बाबा ऐसा गिर गया, खावा आता बीटरूट, असं जात नाही बीटरूट। तडका दिले ना भरपूर खातात आमच्या घरात। पोळलं मला फोंडजी, ये चलो खा लो गरमा गरम खाना। स्माइल प्लीज। ठीक आहे खा लो। आता 11 वाजलेले आहेत, माझं जेवण वगैरे झालेलं आहे, किचनवर टाइम भांडी पण स्वच्छ केलेली आहेत आणि आता एक दादा आलेला आहे आमची वॉशिंग मशीन दुरुस्त करायला। आमची वॉशिंग मशीन खूप हालते कपडे टाकल्यानंतर, त्याच्यामुळे आम्ही कस्टमर केलेला फोन केलेला, तर ते दादा आलेले आहेत दुरुस्ती करायला आणि खूप मोठा खर्च सांगितलेला आहे त्यांनी। दादा बोलत आहेत की त्याचे सॉक ऑप्सर गेलेले आहेत। हे बघा ही मशीन दादाने पूर्ण खोललेली आहे। बापरे बघा याच्यातले पार्ट कसे दिसतात। ये सिमेंट का भैया? बापरे अभी तो और खुलेगा आगे से भी पूरा। हाँ हे बघा पूर्ण मशीन खोललेली आहे दादाने। आणि तिकडे सॉक ऑप्सर आहे, तिकडे एक, इकडे एक आणि पुढच्या साईडला एक, असे 3 सॉक ऑप्सर आहेत, ते गेलेले आहेत असं दादा बोलतोय। हे बघा सॉक ऑप्सर आहेत, हे जुने सॉक ऑप्सर आहेत। ऑइल निघालेलं आहे याच्यातून, खराब झालेलं आहे आणि हे नवीन आहे। 3 सॉक ऑप्सर आता दादा लावत आहे। बापरे, आणि याचा खर्च सांगितलेला आहे 5000। पूर्ण मशीन खोलावं लागली त्याच्यासाठी। आता माझा भगतसिंग पण आलेला आहे। दादू आज भगतसिंग दिसत आहे। कॉलेजवरून लवकर आलेला आहे, बरं झालं तू लवकर आला। आणि मना आज 1 वाजता जाणार आहे कॉलेजला। आणि अच्छा जेवण करायचं आहे तुला। भैया वो थोड़ा सा देखना था हिलता है कि नहीं हिलता। क्या? वो अभी पहले हिल रहा था ना बहुत ज्यादा। अच्छा वो? हाँ वो तो देखने की जरूरत ही नहीं, मैं लास्ट में चेक करके जाऊंगा ना। अच्छा ठीक, ऐसे थोड़ी जाऊंगा, अभी तो मैं पैक कर रहा हूँ। ठीक आहे चला। आज मशीनचं काम पण झालेलं आहे, दुरुस्त झाली मशीन। थोडासा प्रॉब्लेम येत होता, स्पिन नव्हती होत व्यवस्थित। मशीन तर आमची दुरुस्त झालेली आहे, पण आता बाथरूम खूप अस्वच्छ झालेला आहे, आता ते स्वच्छ करून घेते। कैसा बना है खाना? मुंडी हिला रहा है बस।
आणि मना इकडे जेवण करत आहे. मनाला आज जेवण करायला खूप उशीर झाला. जल्दी करो, जल्दी खाओ, पनवेल निकलना है. हाँ वही 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 मैंने वो क्या अभी डायलॉग है ना, पनवेल जाना है. कहीं घाई होगी ना तो बोलते पनवेल निकलना है, जल्दी करो, खा लो. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा मना कॉलेजला चाललेला आहे. आओ जा बेटा, कब आएगा? कल सुबह, कल रात को, आराम से गाड़ी चला. और ये महाराज देखिए मस्त खाने के बाद सो गया है. क्या ही बोले अभी इनको. बाकी आत्ता इथे मी चकलीची भाजणी करण्याची तयारी करत आहे. तर ह्या वेळेस जरा लवकर चकलीची भाजणी बनवत आहे मी, कारण उद्या परवा माझी आई येणार आहे आमच्याकडे आणि ती बहिणीकडे जाणार आहे तिला भेटायला. तुम्हाला तर माहित आहे माझ्या बहिणीचा हात फ्रॅक्चर झालेला आहे, त्याच्यामुळे ती ह्या वर्षी कोणतेच पदार्थ बनवू शकत नाही. तर माझी आई बोलली की मी तिच्यासाठी चकली वगैरे बनवून घेऊन जाईन. म्हटलं ठीक आहे, तू ये, तोपर्यंत मी चकलीची भाजणी तयार करते. त्याप्रमाणे मी आता इथं तांदूळ डाळी घेतलेले आहेत. तर चकली बनवण्याची माझी पद्धत खूप सोपी आहे. त्याच्यासाठी फक्त 3 प्रकारचे धान्य लागतात, जास्त काही नाही लागत. तर इथे मी 3 किलो तांदूळ घेतलेला आहे, 1.5 किलो चणा डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ, आणि 3 पाव म्हणजे 1.25 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मी तर जरा जास्त चकलीची भाजणी बनवत आहे. चकलीची भाजणी कशी बनवायची याचा एक स्पेशल व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तरीसुद्धा मी आत्ता सांगत आहे, कमी प्रमाणात जर भाजणी बनवायची असेल तर 1 किलो तांदूळ घ्यायचा आहे, अर्धा किलो चणा डाळ घ्यायची आहे, हरभरा डाळ घ्यायची आहे, त्याच्यानंतर पावशर उडदाची डाळ, बस एवढंच घ्यायचं आहे कमी भाजणीसाठी. म्हणजे 1 किलोचं प्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला मी. जर तुम्हाला भांड्यानी माप घ्यायचं असेल आणि तुमच्याकडे कुकरचा डब्बा असेल तर 1 कुकरचा डब्बा तांदूळ घ्यायचा आहे, अर्धा कुकरचा डब्बा हरभरा डाळ घ्यायची आहे आणि पाव कुकरचा डब्बा उडदाची डाळ घ्यायची आहे. बस एवढंच धान्य घ्यायचं आहे. माझी चकली करण्याची पद्धत खूप सोपी आहे, काही जास्त धान्य नाही लागत. तर हे 3 धान्य स्वच्छ करायचं आहे सेपरेट, आणि सेपरेटच स्वच्छ धुवायचं आहे आणि कडक उन्हात वाळवायचं आहे. कडक ऊन नसेल तर 2 दिवस फॅन खाली वाळवायचं आहे चांगलं कडकडीत. आणि त्याच्यानंतर चांगलं खरपूस स्वतंत्र म्हणजे वेगवेगळंच भाजायचं आहे खरपूस असं. आणि त्याच्यानंतर बघा 1 किलो तांदूळ असेल तर 50 ग्रॅम धने टाकायचे आहेत भाजून आणि 10 ग्रॅम जिरं टाकायचं आहे कच्चच, बाकी काही नाही टाकायचं. तर आता मी हे 3 धान्य स्वच्छ धुवून घेते आणि वाळवायला ठेवते सेपरेट सेपरेट. मी तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घरामध्येच पंख्याच्या हवेखाली सुकायला ठेवलेले आहेत. चकलीच्या भाजणीचं धान्य कडकडीत उन्हात वाळवलेलं खूप चांगलं असतं. पण आता कधी टेरेसवरती जायचं आणि टेरेसवरती गेलं तरी कबुतरांकडे खूप लक्ष ठेवावं लागतं, नाही तर 15 मिनिटात एवढं फस्त करून टाकतात धान्य कबूतर. म्हणून मी घरामध्येच पंख्याच्या हवेखाली सुकायला ठेवलेलं आहे धान्य. आता 2 दिवसात चांगलं कडकडीत वाळून जाईल. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आता दुपारी थोडा आराम केल्यानंतर मी आता 1 तासभर किचन मधल्या ट्रॉल्या साफ केलेल्या आहेत. फक्त बॉटमच्या ट्रॉल्या मी काढलेल्या आहेत या, आणि ट्रॉल्याच्या खालची जागा स्वच्छ झाडून पुसून घेतलेली आहे. रोज झाडू मारते वेळेस थोडा थोडा कचरा आतमध्ये जात असतो, त्याच्यामुळे 2-3 महिन्यात एकदा तरी ह्या ट्रॉल्या स्वच्छ करतच असते मी. केल्याच पाहिजे, नाहीतर खूप कचरा साठतो आतमध्ये. आणि आमच्या ट्रॉल्या साफ करणं खूप अवघड काम आहे. ह्या अशा आहेत ट्रॉल्या, व्हीलवाल्या ट्रॉल्या चांगल्या असतात, पूर्ण बाहेर निघतात, त्याच्यानंतर आपण झाडू शकतो पुसू शकतो. पण आमच्या ट्रॉल्या खूप अवघड आहेत, मला आतमध्ये जाऊन स्वच्छ करावं लागतात, पुसून घ्यावं लागते फरशी, आणि नंतर मग ह्या ट्रॉल्या ठेवावं लागतात आणि याच्यात भांडी ठेवावं लागतात. असं कठीण काम आहे आमच्या ट्रॉल्यांचं. आता दादू सायंकाळची पूजा पण करत आहे. पानाय स्वाहा पानाय स्वाहा. गोविंद जय बोलो गोपाल जय जय, राधा रमण हरी गोपाल जय जय. सायंकाळचे 7:15 वाजलेत आणि आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करत आहे. आणि संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये पातेल्यामध्ये मी केलेली आहे डाळ आणि कढईमध्ये दुधी भोपळा शिजत आहे. आणि आज पापड सुद्धा तळलेले आहेत. आता फक्त भाकरी करायच्या राहिलेल्या आहेत. आणि आज ना खूप गरम होत आहे, कंटिन्यू घाम येत आहे. ऑक्टोबर हीट सुरू झाली ना, आता 1 महिना असंच गरम होत राहणार. दिवाळीनंतर मग थंडी चालू होईल. आणि आता भाकरी करून घेते कढईतली भोपळ्याची भाजी शिजल्यानंतर. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.